नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की मुंबई उच्च न्यायालयामार्फत मुंबईच्या ठिकाणी त्याचबरोबर इतर खंडपीठांसाठी मेगा भरती अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध झालेली होती। त्यासाठी जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। आणखीन एक नवीन जाहिरात मित्रांनो या ठिकाणी न्यायालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये कनिष्ठ सहाय्यक संवर्गातलं पद या ठिकाणी भरलं जाणार आहे, जे गट ब मधलं पद आहे, ज्यासाठी तुम्हाला लेवल 6 चा पे स्केल 7व्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी मिळणार आहे। पात्रता कोणतीही पदवी असेल, तुमचं बेसिक क्वालिफिकेशन या ठिकाणी रिक्वायर्ड आहे। मित्रांनो, अर्ज करण्यासाठी डिटेलमध्ये आपण माहिती घेणार आहोत। ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब या यूट्यूब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, तेव्हा मेक शुअर तुम्ही महाजॉब चॅनलला सबस्क्राइब करून त्या पुढील बेल आयकॉनवर क्लिक कराल। बघा मित्रांनो, ही जाहिरात आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। हायकोर्ट ऑफ दिल्ली न्यू दिल्ली यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे। ज्युनियर ज्युडिशियल असिस्टंट, कनिष्ठ सहाय्यक किंवा रिस्टोरर ओपन एक्झामिनेशन 2026 अंडर ही जाहिरात या ठिकाणी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता हायकोर्ट ऑफ दिल्ली मार्फत जरी रिक्रुटमेंट मित्रांनो होत असली तरी सर्व इंडियन्स यासाठी एलिजिबल आहेत अप्लाय करण्यासाठी। हे फार महत्त्वाचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। मुंबई उच्च न्यायालयाचा जो सिलेबस आहे तशाच प्रकारची रिक्रुटमेंट प्रोसेस या ठिकाणी पार पाडली जाणार आहे। सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर तुम्ही या ठिकाणी क्वालिफाय होत असाल तर प्रयत्न नक्की करा। तुम्हाला दोन्हीसाठी प्रिपरेशन कॉमन मध्ये या ठिकाणी करता येईल मित्रांनो। प्लस हे ग्रुप बी मधलं पद असल्यामुळे आणखीन तुम्हाला चांगले बेनिफिट्स याचे या ठिकाणी मिळणार आहेत। सो तुम्ही या ठिकाणी बघू शकता, ऑनलाईन ऍप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम पर्सन्स हु आर सिटीजन्स ऑफ इंडिया यांच्यामार्फत ही या ठिकाणी ऑनलाईन ऍप्लिकेशनसाठी जे आहेत ते अर्ज मागवण्यात आलेले आहेत। पदाचं नाव आहे ज्युनियर ज्युडिशियल असिस्टंट रिस्टोरर। या पदासाठी ही भरती या ठिकाणी मित्रांनो होत आहे। पुढे आपण बघूया यासाठी वॅकन्सीची डिटेल कशा प्रकारे असणार आहे। तर बघून घ्या एक वेळ। पदाचं नाव ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे ज्युनियर ज्युडिशियल असिस्टंट रिस्टोरर पदासाठी ग्रुप बी मधलं हे पद आहे। 6व्या वेतन लेवल 6 चा पे स्केल तुम्हाला 7व्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी मिळत आहे। टोटल नंबर ऑफ जागा सुद्धा मित्रांनो चांगले आहेत। 152 जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये जनरलच्या 62, ईडब्ल्यूएचच्या 12, ओबीसी नॉन क्रिमिलियरच्या 44, एससी साठी 20 आणि एसटीच्या 14 जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। या व्यतिरिक्त हँडिकॅपसाठी हॉरिझॉन्टली टोटल 10 जागा तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहेत। त्याही तुमचं कॅटेगरी वाईज जे विश्लेषण आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल, ज्यामध्ये ब्लाइंड, डीफ, वन आर्म, ऑटिझम यांच्यासाठी जागांचं विश्लेषण सुद्धा त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे। टोटल 152 पैकी 10 जागा या हँडिकॅपसाठी आहेत। इतर जागांचं जे कॅटेगरी विश्लेषण आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। सो नंबर ऑफ वॅकन्सी सुद्धा चांगले आहेत, तुम्हाला प्रयत्न करणे आवश्यक आहे। पुढे आपण बघूया यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय असणार आहे। तर बघा, एसेन्शियल क्वालिफिकेशन 23/2/2026 रोजी कंप्लीट पाहिजे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता ग्रॅज्युएशन फ्रॉम अ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी हा पहिला क्रायटेरिया आहे। पदवीधर असणे आवश्यक आहे, कोणत्याही विषयामध्ये असेल तरी चालेल। आणि दुसरा क्रायटेरिया आहे टायपिंग स्पीड ऑफ नॉट लेस दॅन 35 वर्ड्स पर मिनिट। सो 40 वर्ड्स पर मिनिटचा असेल तर चांगलं आहे मित्रांनो, तुम्ही अर्ज करू शकता। आणि 40 वर्ड्स पर मिनिटचं इंग्लिश टायपिंग झालेले भरपूर कॅन्डिडेट आहेत, ते या ठिकाणी प्रयत्न करू शकतात, कारण नॉट लेस दॅन 35 वर्ड्स पेक्षा कमी नको असं त्यांनी सांगितलं आहे। सो प्रॉब्ली या ठिकाणी 40 वर्ड्सचं चालणार आहे मित्रांनो, त्याबाबत तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता माहिती घेऊन। यामध्ये तुम्ही दिसता ओनली सच कॅन्डिडेट्स हु पजेस एसेन्शियल क्वालिफिकेशन आर एलिजिबल टू अप्लाय। थोडक्यात पदवीधर असाल आणि जर तुमच्याकडे टायपिंग स्पीड असेल किंवा टायपिंग सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे। एज लिमिट बघून घ्या, 18 ते 32 वर्ष एज लिमिट या ठिकाणी राहणार आहे मित्रांनो। हे जे एज लिमिट आहे ते या ठिकाणी ओपन साठी आहे। ओपन साठी 18 ते 32 वर्षाचा एज क्रायटेरिया त्यांनी या ठिकाणी लागू केलेला आहे, ज्यामध्ये अगेन रिलॅक्सेशन मिळणार आहे। एससी एसटी ला 5 वर्ष, ओबीसी नॉन क्रिमिलियरला 3 वर्ष जे स्टँडर्ड आहे। या व्यतिरिक्त हँडिकॅप मध्ये असाल तर 10 वर्ष, 13 वर्ष, 15 वर्ष ऍज पर कॅटेगरी रिलॅक्सेशन मिळत आहे। आणि एक सर्व्हिसमॅनला सुद्धा 3 इयर्सचं जे काही रिलॅक्सेशन आहे ते लागू आहे। सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता। यामध्ये मोड ऑफ सिलेक्शन बघा, सिलेक्शन प्रोसेस मित्रांनो मल्टिपल स्टेजेस मध्ये होणार आहे। स्टेज 1 असणार आहे क्वालिफाईंग स्टेज, ज्यामध्ये तुम्हाला इंग्लिश लँग्वेज अँड कम्प्रेशन त्याचबरोबर जनरल अवेअरनेस याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील। डिटेल्स त्यांनी ऑलरेडी या ठिकाणी सिलेबसचे प्रोव्हाइड केलेले आहेत। टोटल 120 मार्क आणि 120 मिनिटांची ही एक्झाम या ठिकाणी राहणार आहे। जनरल अवेअरनेस मध्ये कोणकोणते क्वेश्चन्स आहेत, जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग, न्यूमेरिकल ॲबिलिटी याबाबतचे कोणकोणते क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। जनरल कॅटेगरीला 60 मार्क्स आणि रिझर्व्ह कॅटेगरीला मिनिमम 55 मार्क्स या ठिकाणी
मिळवणे आवश्यक आहे पुढच्या एक्झामसाठी मित्रांनो पात्र होण्यासाठी. दुसरी जी एक्झाम असणार आहे मित्रांनो ती डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे, ज्यामध्ये एसे रायटिंग, लेटर रायटिंग, ग्रामर आणि ट्रान्सलेशन इंग्लिश बाबतचे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील. तिसरी स्टेज क्वालिफाईंग स्टेज असणार आहे, ज्यामध्ये टायपिंग तुमचं चेक केलं जाईल 35 वर्ड्स पर मिनिटचं, जे तुम्हाला या ठिकाणी 10 मिनिट्सचा जो पॅसेज आहे तो त्या ठिकाणी टाईप करायचा आहे 10 मिनिट्समध्ये. सो हे फार महत्त्वाचं आहे. आणि चौथी स्टेज ही इंटरव्ह्यूची राहणार आहे, ज्यामध्ये टोटल 15 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी राहणार आहेत. सो मल्टिपल स्टेजेसमध्ये रिक्रुटमेंट होणार आहे. मात्र जर तुम्ही मुंबई मुंबई उच्च न्यायालयाची जाहिरात पाहिली असेल, त्यामध्ये टोटल 3 स्टेजेस आहेत. पहिली तुमची एक्झाम होणार आहे, दुसरी तुमची त्या ठिकाणी मित्रांनो टायपिंग टेस्ट होणार आहे, तिसरा इंटरव्ह्यू होणार आहे. तशाच प्रकारची एक्झाम स्टेजेस या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी फक्त एक ऍडिशनल स्टेज आहे, ती म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह एक्झामची सेकंड एक्झाम तुमची होणार आहे. त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी प्रिपेअर करायचं आहे. पुढे बघा, यासाठी एक्झामिनेशन फी एक डाऊन साईड आपल्याला म्हणता येईल. मात्र नक्कीच मित्रांनो इतर भरतींसाठी जी फी घेतली जाते त्या प्रकारची किंवा त्याच्यापेक्षा थोडी जास्त या ठिकाणी फी त्यांनी घेतलेली आहे. उच्च न्यायालयामार्फत ही त्या ठिकाणी दिल्लीच्या लागू करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये नॉन रिफंडेबल ऑनलाईन फी ही 1500 रुपये राहील जर तुम्ही ओपन ओबीसी मध्ये असाल तर. त्याचबरोबर 1300 रुपये राहणार आहे इतर संवर्गातील कॅन्डिडेटसाठी. सो ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही फी त्या ठिकाणी मित्रांनो भरू शकता. काही डाऊट असतील तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा त्यांनी दिलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही रीच आउट करू शकता. ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला ही फी त्या ठिकाणी भरायची आहे. थोडीशी हायर साईड आहे मित्रांनो, 1000 रुपये मुंबई उच्च न्यायालयामार्फत घेण्यात आलेली होती, या ठिकाणी 1500 रुपये घेण्यात आलेले आहे. मात्र जर संवर्गामध्ये असाल दुसऱ्या तर त्या ठिकाणी मित्रांनो 1300 रुपये तुम्हाला SC ST हँडिकॅपसाठी घेतलेले आहे. सो या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही या ठिकाणी अर्ज आहे तो करू शकता. आता यासाठी मित्रांनो अप्लाय कशा प्रकारे करायचं आहे, अप्लाय करण्यासाठी तुम्हाला ऑफिशियल दिल्ली हायकोर्टच्या वेबसाईटला व्हिजिट करून तुम्ही अर्ज करू शकता. TCS मार्फत या ठिकाणी प्रॉब्ली एक्झाम मित्रांनो घेतली जाईल. यामध्ये शेड्यूल ऑफ डेट्स तुम्ही बघू शकता. 4/2/2026 ते 23/2/2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे. सो भरपूर दिवस झाले मित्रांनो ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात झालेली आहे. अजूनही वेळ आहे, तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. तुमचे डॉक्युमेंट्स रेडी करून तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. यामध्ये लास्ट डेट जी असणार आहे मित्रांनो विंडो करेक्शनची 27/2/2026 राहील. सो त्या अगोदरच तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करताना प्रॉपर अप्लाय करू शकता. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. मित्रांनो एक्झाम सेंटर्स बाबत सध्या माहिती नाही आहे मित्रांनो, मात्र प्रॉब्ली ते महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मिळू शकतं. कन्फर्म नाही आहे, नसेल तर तुम्हाला प्रॉब्ली दिल्ली या ठिकाणी ट्रॅव्हल करावं लागेल. सो या सर्व गोष्टी जर तुम्ही कन्सिडर करणार असाल तर या ठिकाणी प्रयत्न करू शकता. डिटेलमध्ये मी माहिती प्रोव्हाइड केलेली आहे. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओज नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी या चॅनल मार्फत करत असतो. धन्यवाद.